लोकांचं अंतर्मन कसं जाणून घ्यायचं आणि त्यांचं खोटं कसं पकडायचं. कधी असं झालंय का की कुणाशी बोलत असताना तुम्हाला असं वाटतं की हा समोरचा व्यक्ती जे काही बोलतोय ते खरं नाहीये, किंवा समोरचा व्यक्ती खूप हसतोय खरं, पण त्याच्या डोळ्यात तुम्हाला तो आनंद दिसत नाही. अशा प्रकारचे आपल्या आजूबाजूला अनेक लोक त्यांच्या चेहऱ्यावर एक मुखवटा घालून फिरत असतात. ते जे बोलतात आणि त्यांच्या मनात काय चाललेलं असतं या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. पण काय होईल जर हा मुखवटा भेदून त्यांच्या मनात नेमकं चालतं तरी काय हे ओळखण्याची कला तुम्हाला अवगत झाली तर? या व्हिडिओमधून मी तुम्हाला मानसशास्त्र आणि बॉडी लँग्वेजच्या अशा 7 खुणा सांगणार आहे, ज्यावरून तुम्ही या लोकांचे खरे हेतू काय ते ओळखू शकाल. ही माहिती तुम्हाला होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवेल आणि तुमच्या नात्यामध्ये अधिक आत्मविश्वास आणून देईल. नंबर 1, डोळे खोटं बोलत नाहीत. जास्तीचा आय कॉन्टॅक्ट. खोटं बोलणारे लोक अनेकदा तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात, कारण त्यांना वाटतं की असं केल्याने ते प्रामाणिक दिसतील. पण हा आय कॉन्टॅक्ट खूप जास्त आणि अस्वस्थ करणारा असतो. आय कॉन्टॅक्ट टाळणे. जेव्हा कधी तुम्ही एक महत्वाचा प्रश्न विचाराल आणि समोरची व्यक्ती जर नजर चोरत असेल किंवा वर किंवा खाली बघत असेल, तर ती काहीतरी लपवत आहे किंवा तिला असुरक्षित वाटत आहे असं समजा. पापण्याची हालचाल. जेव्हा एखादी व्यक्ती दबावाखाली असते किंवा खोटं बोलत असते, तेव्हा तिच्या पापण्या जास्त वेगाने फडफडू लागतात. बनावट आणि खरं हसू. खरं हसू. जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून हसते, तेव्हा फक्त तिचे ओठच नाही तर तिचे डोळे देखील हसत असतात. डोळ्यांच्या बाजूला सुरकुत्या वगैरे दिसायला लागतात. बनावट हसू. जेव्हा हे हसू फक्त ओठांपुरतच मर्यादित असतं आणि डोळे निर्विकार असतात, तेव्हा ते हसू केवळ एक सामाजिक औपचारिकता म्हणजे फॉर्मॅलिटी असते, त्यामागे आनंद नसतो. नंबर 3, हातांच्या हालचाली. हात लपवणे. बोलताना हात खिशात घालणे, पाठीमागे लपवणे किंवा मुठी बंद करणे या गोष्टी हे दर्शवितात की ही व्यक्ती काहीतरी लपवत आहे किंवा तिच्यात आत्मविश्वासाची कमी आहे. प्रामाणिक लोक बोलताना अनेकदा त्यांचे तळहात उघडे ठेवत असतात. चेहऱ्याला स्पर्श करणे. बोलताना वारंवार नाकाला, तोंडाला किंवा कानाला स्पर्श करणे हे अस्वस्थतेचं आणि खोटेपणाचं लक्षण असू शकतं. नंबर 4, शरीराची दिशा. तुमच्याकडे झुकणे. जर एखादी व्यक्ती तुमच्या बोलण्यात रस घेत असेल तर तिचं शरीर नकळतपणे तुमच्या दिशेने झुकतं. तुमच्यापासून दूर जाणे. जर या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात रस नसेल किंवा तिला तिथून निघून जायचं असेल, तर तिचे पाय किंवा शरीर दरवाजाच्या दिशेने किंवा बाहेरच्या दिशेने वळलेले असतात. यावरून स्पष्ट कळून येतं की या व्यक्तीला हा संवाद संपवायचा आहे. नंबर 5, आवाजातील बदल. आवाज चढणे. जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते किंवा दबावाखाली येते, तेव्हा तिचा आवाज हा नेहमीपेक्षा वरच्या पट्टीत जायला लागतो. बोलण्यात अडखळणे. नेहमी स्पष्ट बोलणारी व्यक्ती जर अचानक बोलताना अडखळायला लागली किंवा असे शब्द जास्त वापरायला लागली, तर तिच्या मनात विचारांचा गोंधळ उडालेला आहे असं समजा. नंबर 6, शब्दांपेक्षा जास्त माहिती. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला वाटतं तिची गोष्ट खरी वाटावी म्हणून जास्त तपशील म्हणजे डिटेल्स द्यायला पाहिजेत. जर तुम्ही एखादा प्रश्न विचाराल आणि त्यावर गरजेपेक्षा लांबलचक आणि अनावश्यक माहिती मिळत असेल, तर सावध व्हा. प्रामाणिक उत्तरं अनेकदा थेट आणि सोपी असतात. नंबर 7, विषयांतर करणे. जेव्हा एखाद्या संवेदनशील किंवा महत्वाच्या मुद्द्यावर बोलता आणि समोरचा व्यक्ती तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असेल किंवा लगेच दुसरा विषय काढत असेल, तेव्हा तिला विषयावर बोलण्याची इच्छा नाही किंवा ती काहीतरी लपवत आहे हे स्पष्ट होतं. मित्रहो,
या खुणा म्हणजे 100% पुरावा नाहीत. म्हणजे एखादी व्यक्ती हात बांधून उभी आहे म्हणजे तिला डिफेन्सिव्ह व्हायचं आहे असं होत नाही. कदाचित तिला थंडीही वाजू शकते. कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी व्यक्तीच्या नेहमीच्या वागण्यातील बदल आणि एकापेक्षा जास्त खुणा एकाच वेळी दिसतात का हे तपासा. धन्यवाद मित्र.